नमस्कार, मी लक्ष्मण घाटो. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत. आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहे. काही वेळापूर्वी आपण न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र याच्यावरती आपला अजेंडा जो आहे तो मांडला. खरं तर सरकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अजेंडा आहे. सरकारला पुढे घेऊन जात असताना अनेक अडचणी याच्यावरती मात करून आपण एक मंत्री म्हणून हे सगळं काम बघताय. न्यूज 18 लोकमतचा हा प्लॅटफॉर्म आपल्याला कसा वाटला अजेंडा महाराष्ट्राचा? मला खरोखर अतिशय आपले आभार मानायचे आधी न्यूज 18 लोकमतचे की अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात मलाही सहभागी या ठिकाणी होता आलं आणि आज अतिशय मोकळेपणाने सगळी चर्चा झाली आणि सगळ्याच विभागावर सगळ्याच खात्यांवर आपण मोकळेपणे या ठिकाणी प्रश्न विचारतायत आणि चर्चा होते. आणि खरं आहे जे आहे वस्तुस्थिती तीच या ठिकाणी सांगितली पाहिजे मला या ठिकाणी असं वाटतं. आणि म्हणून माझ्याकडे जे खाते ग्रामविकास पर्यटन त्या बाबतीतही काही प्रश्न उत्तर झालेत. आणि खरं हा ग्रामीण भाग म्हणजे या राज्याचा एक आत्मा आहे. ग्रामीण भागातील रस्ते असतील, तिथले घरं असतील, तिथल्या पाण्याच्या व्यवस्था, तिथल्या दिव्याच्या व्यवस्था, तिथल्या भौतिक ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या, मग शाळा असेल, आरोग्याच्या व्यवस्था असेल, शिक्षणाच्या असतील, अनेक गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं त्याला अग्रक्रम दिला पाहिजे. आणि त्या ग्रामीण भागातून मग शहराकडे येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ती जर थांबवायची असेल तर मला वाटतं बेसिकली ज्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या गरजा आहेत, पायाभूत गरजा ह्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर रोजगाराभिमुख शिक्षण हे ज्यावेळेला आम्ही देऊ त्यावेळेला मला वाटतं कुठेतरी ते थांबेल. आणि कृषी मालावर उत्पादित आपण उद्योग ज्यावेळेला उभे करू त्यावेळेला मग तो गावातला तरुण गावामध्येच थांबेल. अन्यथा मग सगळे शहरामध्ये छोट्या मोठ्या नोकऱ्यांसाठी येणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. आणि म्हणून ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना म्हणजे त्यातून आम्हाला तरुणांना काय शिक्षण देता येईल, त्यांना ट्रेन कसं करता येईल की लगेच त्यांना तात्काळ नोकऱ्या मिळतील, त्यांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. आज 12 कोटी जनतेपैकी 6 कोटी आमच्या या भागात महिला आहेत, आमच्या भगिनी राहत आहेत. आणि म्हणून त्यांचा विचार सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. त्या नुसतं चूल आणि मूल इथे मर्यादित न राहता मग त्या स्वावलंबी कशा होतील, स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील, यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि मोदीजींचा प्रयत्न हाच आहे की आमच्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे, गावांचा विकास झाला पाहिजे. आज शेवटचा माणूस आहे गावातला, शेवटचा माणूस आहे, तशी गरीब माणूस आहे, त्याच्या विकासाचा एजेंडा हा मोदीजी घेऊन या ठिकाणी चाललेत. म्हणून मग त्याला घर पाहिजे, मग त्या घरामध्ये मोफत लाईट पाहिजे, मग त्याला पिण्याच्या पाण्याचा नळ त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे, त्याला उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅस असला पाहिजे, त्याला शौचालय असलं पाहिजे. या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरीब माणसाच्या त्या पूर्ण करण्याचं, त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं काम त्यांना स्वप्न करता आणि राज्य सरकार या ठिकाणी एक महत्वाचं याच्यामध्ये गोरगरिबांना घरं देणं हा खरं तर सरकारचा मोदीजींचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. गोरगरिबांना घरं देण्यासाठी आपला विभाग अर्थात आपलं जे खातं जे आपल्याकडे आहे ते कसं प्रयत्न करत आहे? नाही, आमच्या अनेक योजना आहेत. म्हणजे महाआवास योजना मोदींच्या नावाने त्या ठिकाणी आहेत. पण त्याबरोबर पूर्वी 2च योजना या राज्यामध्ये होत्या. गरिबी हटावचा नारा लागला होता, पण एक शबरी आवास योजना होती आणि एक रमाई आवास योजना, एक एसटीसाठी होती आणि एक एसटीसाठी. 2च योजना होत्या आणि किती लोकांना घरं मिळाले. आता आम्ही तर लोकांना मोफत जागा देतो. जागा नसेल तर आम्ही त्याला 50,000 रुपये जातात तेव्हा आता आम्ही वाढून दुप्पट करतो आहोत. त्यांना घरासाठी आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. गाय नसेल, गावठा नसेल तिथे आम्ही जागा उपलब्ध करून देतो आहोत. त्याला पूर्ण घर बांधण्यासाठी गवंडी असतील, मिस्त्री असतील, कारागीर असतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षित करतो आहोत सगळ्या प्रकारे. आणि प्रत्येक इथे 2024 पर्यंत आमचा अजेंडा आहे प्रधानमंत्र्यांचा आणि आमचा की एकही माणूस बेघर राहता कामा नये, प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मग त्याला येनकेन प्रकारे अगदी आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना दररोज त्या ठिकाणी विचारणा करतो, त्यांची उजळणी घेतो की बाबा का. आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे की सर्वाधिक जागा म्हणजे मग ते विकत घेऊन असतील किंवा शासकीय असतील या घरकुलासाठी आम्ही जवळपास 90,000 लोकांना जागा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यांना मोफत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पूर्वी कधी झालं नाही. पूर्वी फक्त 2च योजना होत्या. आता आमच्या 7-8 योजना आहेत. आता आमचं उद्दिष्ट 23 लाखाचं होतं. आम्ही आता ते जवळपास 20 लाखापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत पूर्ण करण्याच्या दृष्टीने, 20 लाखापर्यंत. आणि आता आम्ही तर ओबीसीसाठी पुन्हा 10 लाख घरांची योजना काढलेली. 12,000 कोटी मी त्यासाठी खर्च करतो आहोत. ओबीसी एक मोठा समाज घटक आहे, तिला 50% जवळपास तो आहे. मग त्यांच्यासाठी कुठली योजना नव्हती. म्हणजे पारधी समाजासाठी होती, धनगर समाजासाठी होती, एसटींसाठी होती, एससींसाठी होती, म्हणजे अगदी दुर्गम जे घटक आहेत समाजातले त्यांच्यासाठी सुद्धा योजना होती. पण ओबीसी एवढा मोठा घटक असताना सुद्धा त्यांच्यासाठी कुठली योजना नव्हती. आणि म्हणून आता 10 लाख घरांची योजना आम्ही त्या ठिकाणी ओबीसींसाठी काढलेली आहे आणि त्या कामाला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे.
याचबरोबर आपल्याकडे पर्यटन खातं देखील आहे. पर्यटनाकडनं खरं तर महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आपण नाशिकला पालकमंत्री होता त्या काळात आपण कुंभमेळ्यामध्ये केलेलं काम महाराष्ट्र विसरलं आणि देश विसरलं नाही. देशाचे साधू महंत आजही आपलं नाव काढत आहे का तर आपण अतिशय भव्य दिव्य असा कुंभमेळा नाशिकमध्ये केला. आता कुंभमेळा होता. आपल्यासमोर या सरकारच्या समोर एक महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना देणं हा एक भाग आहे. काय या सरकारच्या योजना आहे भारतातला विदेशातला पर्यटक महाराष्ट्रात यावा यासाठी? नाही, अतिशय महत्त्वाचा विषय. पर्यटन खातं म्हणजे खरं सर्वात महत्त्वाचं खातं असं मी म्हणेल. पण दुर्दैवाने हे की या खात्याकडे आधीपासून दुर्लक्ष झालेलं आहे. आज आमच्याकडे एवढ्या गोष्टीत महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जेवढ्या गोष्टी तेवढ्या कुठेच नसतील. म्हणजे आमच्याकडे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आमच्याकडे एवढे गड किल्ले आहेत, आमच्याकडे धार्मिक स्थळं आहेत, आमच्याकडे एवढे वॉटर पॉन्ड आहेत की ते आम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकतो. आम्ही काही करू शकतो या खात्यामध्ये. परंतु खरंच ज्या पद्धतीने या खात्याकडे बघितलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने बघितलं गेलेलं नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन करून पीपीपी तत्वावर सुद्धा अनेक लोक या ठिकाणी यायला तयार आहेत. आपलं भागभांडवल गुंतवायला तयार आहेत. इथे आर्थिक दृष्ट्या सगळे मदत करायला तयार आहेत. पण मला वाटतं ते झालं पाहिजे. दुर्दैवाने खरंच सांगतो मी ते झालेलं अजूनपर्यंत नाहीये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे. गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे की ते त्याची सगळी अर्थव्यवस्था फक्त टुरिझमवरच आहे. आज जगामध्ये किती देश असे पाश्चात्य बघा, तुम्ही युरोपात वगैरे बघा की नुसते टुरिझमवर चाललेले आहेत. एवढा मोठा टर्नओव्हर त्यांचा, एवढं अर्थव्यवस्था त्याची सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही का करू शकत नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की त्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सगळे मी मध्ये जपानला जाऊन आलो, जर्मनीला जाऊन आलो. त्या संदर्भामध्ये सगळ्यांची बोलणं चाललेलं आहे, तिथे मिटिंग चाललेल्या आहेत. आणि इथे आपल्याला काय करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी काय करता येईल आणि टुरिझम हे कसं आपल्याला आपल्याकडे आकर्षित करता येईल. आपल्याकडे अधिकाधिक परदेशी जे पर्यटक आहेत ते कसे या ठिकाणी येता येईल. नुसतं पर्यटक येणं हे या मागचा हेतू नाही आहे. तर यातून अर्थव्यवस्था आमची बळकट होणार आहे, मोठा रोजगार त्यातून निर्माण होणार आहे आणि अनेक गोष्टी की त्यातून निर्माण होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या खात्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि आम्ही अतिशय गांभीर्याने आता हा खात्याकडे बघायला लागलेलो आहोत. आपण बघतोय आपल्यासोबत गिरीश महाजन होते. ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते देण्यापासून, घरं देण्यापासून, महिलांना सक्षमीकरण करण्यापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या या गिरीश भाऊंच्या खात्यावरती आहे आणि त्यांचं कामही असं चाललं. यापूर्वी त्यानंतरच त्यांनी पर्यटनावर देखील आपलं लक्ष केंद्रित केलं. एक पर्यटक ज्यावेळेला आपल्या गावात येतो, आपल्या शहरात येतो, आपल्या राज्यात येतो त्यावेळेला तो एकाच वेळेला 63 लोकांना रोजगार देत असतो. त्यामुळे पर्यटक देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांनी ही खंतही व्यक्त केली. यापूर्वी जी कामं पर्यटन विभागाच्या माध्यमातून झाली नाही ती पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या अर्थात देवेंद्रजींचं सरकार, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवार या त्रिशूलाचं जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून पुढच्या काळात पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी महाराष्ट्राला दिलंय. आणि निश्चित आजच्या या न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना ग्रामविकास खातं आणि पर्यटन खातं नेमकं काय आहे आणि त्याच्या योजना काय हे पोहोचवण्याचा प्रयत्न या खात्याचा असेल.